हे मतदान चोरीला गेलेलं आहे. बाबा तुम्ही सांगितलेलं की मशीन क्रॅक होते, 11 मशीन तुमच्या वेगळ्याच नंबरच्या होत्या. हा जरी आरोप असला, तर मग आता याच्यावर न्याय कोणाकडे मागणार तुम्ही? याच्याबाबत कोर्ट केस करणार का? किंवा काय तुमची भूमिका कशी असणार तुमची आणि तुमच्या सहकार्याची? आज आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून या मशीनच्या बाबतीत अनेक पक्ष, अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी न्यायालयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना गेलेले आहेत. मोठ्या हजारो लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी आंदोलन झालीत, पण त्याचा कुठल्या प्रकारचा उपयोग झालेला नाही. हे त्या ठिकाणी आपल्याला निदर्शन. आज आम्ही या ठिकाणी जरी न्यायालयात जायचा आणि न्याय मागण्याचा जर प्रयत्न केला, तर मला वाटत नाही 5 वर्ष त्या ठिकाणी त्याचा निकाल लागेल. आणि पुढच्या 5 वर्षात ज्यावेळेस निवडणुका लागतील, त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला निकाल देतील की ही निवडणूक योग्य होती की अयोग्य होती. त्यामुळे न्यायालयात जाऊन आपला वेळ आणि खर्च करण्यापेक्षा परत एकदा नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही त्या ठिकाणी पुढे जाण्याचा मार्ग या ठिकाणी आम्ही अवलंबू. काय आवाहन कराल नागरिकांना आता या पार्श्वभूमीवर? नागरिकांनी एवढंच आवाहन करू शकतो आपल्या या माध्यमातून, की आपण केलेलं मतदान हे त्या ठिकाणी वाया गेलेलं नाही. हे मतदान चोरीला गेलेलं आहे. आणि आमचा पूर्णपणे विश्वास आहे, या सर्व मतदान रूपी आपण केलेले आशीर्वाद, दिलेले आशीर्वाद असेल, सहकार्य असेल, मार्गदर्शन असेल, अशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू. ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचं ब्रीदवाक्य आम्ही काम करत आलोय, काम करत राहू, अशा पद्धतीने आपल्या सेवेशी आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आणि तुम्ही केलेले मतदान रूपी आशीर्वाद हे अखंडितपणे त्या ठिकाणी राहतील. यामध्ये नागरिकांचा, मतदारांचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दोष नाही, किंवा किंबहुना कुणाला त्या ठिकाणी यांनी मतदान केलं किंवा नाही केलं तसंही नाही. हे फक्त मशीनने मतदार चोरीला गेलेले आहेत, एवढंच मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. एकूणच तुमचं मत वायाला नाही गेलं तर चोरीला गेलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा मताचा मी मान सन्मान ठेवील आणि तुमचं काम करत राहणार. जसं राष्ट्रवादीचं ब्रीदवाक्य त्यांनी सांगितलंय, काम करत आलोय आणि काम करत राहू. त्याप्रमाणे बाबा धुमाळ हे आणि त्यांचा पूर्ण परिवार आपल्या भागातल्या, आपल्या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील. आणि या बाबतीत न्यायालयात जाऊन उपयोग होणार नाही, कारण त्या यापूर्वीचे अनुभव वाईट आहेत. त्यामुळे ते न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावणार नसून आलेला निकाल मान्य असल्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली दिसते.